MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जे फळबागा आहेत त्या पूर्णपणे अवकाळी पावसानं उद्ध्वस्त केलेल्या आहेत। आपण निलंगा तालुक्यातल्या माकणीथोर गावच्या शिवारामध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं टरबूजाची जी शेती आहे ती पूर्णपणे अवकाळी पावसानं उद्ध्वस्त केलेली आहे। अक्षरशः टरबूज जे आहेत ते पूर्णपणे बुरशी लागलेली आहे या टरबुजांना आणि नासाडी झालेली आहे पूर्णपणे। म्हणून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये चार पैसे मिळतील अशा प्रकारची आशा जी आहे ती पूर्णपणे मावळलेली आहे। जटिंग आकडे या शेतकऱ्याची हा प्लॉट आहे आणि त्यांनी या प्लॉटमध्ये टरबूज ची जी लागवड आहे ती केलेली होती आणि अवकाळी पावसामध्ये या प्लॉटचं मोठं नुकसान झालं आहे। ते आपल्या सोबत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं कसं नुकसान झालेलं आहे आणि तुमच्या गावच्या शिवारामध्ये आणखी फळबागा असतील किंवा आणखी पिकं असतील त्याचं काय काय नुकसान झालेलं आहे। आमच्या गावामध्ये आता हे 1 एकरचा प्लॉट आहे आणि पलीकडे 1.5 एकर 2.5 एकरचा प्लॉट आहे टरबुजाचा। हे 7 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे, त्याच्यामुळं याला बुरशी आली फळाला। त्याच्यामुळे आता ही विकता पण येणार नाही, कोण घेता पण येणार नाही आणि जवळपास आता हे 2-1 लाख रुपयाची नुकसान आहे जवळपास। आणि असे आंबे, केळी हे जे काय हे बाकीचे जे हे आहेत ते पण नुकसानीचे आहेत, कारण 7 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे। 1 पण दिवस नाही असं नाही, डेली पाऊस पडतोच, त्याच्यामुळे ह्या फळबाग नुकसानीचाच आहे। अवकाळी पाऊस जो आहे तो सातत्यानं गेली 7 दिवस कोसळतोय आणि त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत। कारण शेतामध्ये जी काय उन्हाळ्यामध्ये मशागतीची कामं आहेत ती पूर्णपणे खोळंबलेली आहेत आणि पेरण्या देखील लांबणीवर जाण्याची शक्यता या अवकाळीने निर्माण केलेली आहे। मला सांगा, टोमॅटोचा जो प्लॉट आहे तुमचा आणि टरबुजाचा प्लॉट आहे ते पूर्णपणे हातून गेलाय का? पूर्णपणे हातून गेलेला आहे। टोमॅटो एकदम त्याला आता बांधायचा पिरियड होता, ते बांधता पण येत नाही टोमॅटो। आणि विषय राहिला हा कलिंगडचा, कलिंगड तर एकदम पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेलेला आहे। आमची अशी शासनाला विनंती आहे, शासनाचे लोक येऊन आमचे पंचनामा करून गेलेत, पण आम्हाला अशी शासनाला एक विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर आम्हाला काहीतरी मदत करावी। आपण जर लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये मोठं नुकसान जे आहे ते आंब्याचं देखील झालेलं आहे आणि भाजीपाला आणि फळबागा जे आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं पूर्णपणे नासाडी जी आहे ते या टरबुजांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। अरे कमी वापर पण अस्सल वापर MDH काश्मीरी लाल मिरची पावडर।